नमस्कार 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 नमस्कार. मी जगप्रसिद्ध सायंटिस्ट सर इवोन राजोस्की आईला पहिला न्यू पुस्को. नाही कळलं? नाही कळलं? पण ते मलाच कळलेलं नाहीये. ते काय त्याचा शोध लावता लावता शेवटी मी सायंटिस्ट झालो. काय करायचं? आणि आज तुम्हाला घेऊन आलोय माझ्या कॉमेडीच्या लॅब मध्ये, जिचं नाव आहे ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. दोन फोन एक हा, पॉवर्ड बाय ऑफिसर्स चॉईस पॅकेज ड्रिंकिंग वॉटर. काय ना, लगेच कार्यक्रमाला सुरुवात करायची. मलाही उत्सुकता आहे. वेगवेगळे शोध लावायचे कॉमेडीचे. म्हणून आत्ताच शोध लागलाय परीक्षकांचा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात रेणुकाताई शहाणे आणि निर्मितीताई सावंत. आणि स्वागत करूयात कालच मला ज्यांचा शोध लागलाय अशा प्रेक्षक परीक्षकांचं. जोरदार टाळ्या. तर कॉम्पिटिशन आता टफ होत चाललेली आहे. बघायचंय आता येणारी पहिली जोडी यांना चॅलेंज करणार आहे का. तर त्यासाठीच आपण चाललोय एका शाळेमध्ये. बघूयात तिकडे शिक्षण चाललंय का आणखीन काही चाललंय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात पहिल्या जोडीचं. संतोष पवार किशोरी आंबे. मेरा पढ़ने में नहीं लागे दिल क्यों, अरे रात भी सुनी सुनी लागे, अरे दिन भी सुना सुना लागे, कोई बता दे ओ तो नहीं हो गया मुझे, ओ तो नहीं हो गया. अगं बाई बुवा आया. चिंगे, वर्गाच्या बाहेर काय उंडारतेस? वर्गात चल. येणार नाही. का? आज माझं उपोषण आहे. कसला? कसलं? शाळेत अभ्यास घेतात. अभ्यास शाळेतच घेतात. मग घरचा अभ्यास का देतात? बर, तू घरचा अभ्यास केलास का? नाही केला. का? कारण घरी जाईपर्यंत काल काळोख पडला होता. अगं मग लाईट लावायची. काल लाईट गेले होते. मग मेणबत्ती लावायची. काळी पेटी देवघरात होती आणि मी देवघरात गेले नाही कारण मी हातपाय धुतले नव्हते. आणि हातपाय धुतले नाही कारण पंपाला काल पाणीच नव्हतं. बरोबर आहे, पंप बिघडला असेल. आता सांगितलं लाईट नव्हते म्हणून. एका मिनिटापूर्वी सांगितलं तुम्ही लक्षात ठेवत नाही. आणि आम्ही मुलांनी वर्षभराचं लक्षात ठेवत आणि शेवटी परीक्षेत लिहायचं. हा आमच्यावर अन्याय आणि म्हणून मी उपोषण करणार आहे. बर, हे झालं कालच्या अभ्यासाचं. हा. परवाच्या अभ्यासाचं काय? परवा अभ्यास करता करता झोपले. 1000 वेळा कार्टे सांगितलं झोपून अभ्यास करायचा नसतो, झोप लागते. मग गुरुजी बसून अभ्यास केल्यावर बस येते. कार्टे उपोषण कशाला करते ते सांग. बरेच विषय आहेत. काय? मला सांगा तुमचा विषय कोणता? बरोबर आहे, माझा विषय तुला कळणारच नाही. त्यासाठी तुला वर्गात यावं लागतं. आम्हाला कळण्यासाठी तुम्हाला पण वर्गात यावं लागतं. सांगा ना, अनस्वेर द्या. अनस्वेर द्या. काय वेळ द्या? अनस्वेर उत्तर द्या. इंग्रजी येत नाही म्हणे मी मास्तर. मी मराठीचा शिक्षक आहे. अय्या मग मराठीचा विचारू. विचार. सांगा, लाईटचा शोध कुणी लावला? थॉमस अल्वा एडिसन. अय्या मला काही येडी समजता तुम्ही. येडी समजता मला. अगं कार्टे, लाईटचा शोध थॉमस अल्वा एडिसननी लावला. तो अमेरिकेत. आपल्या गावात लाईटचा शोध माझ्या बाबांनी लावला. आपल्या गावात लाईट आहे, तालुक्याच्या गावाला आहे की नाही? मग त्या तालुक्याच्या गावाची लाईट आपल्या गावाच्या वरून जाते की नाही? त्या लाईटच्या तारेमध्ये तारेचा आकडा टाकून लाईट कशी ओढायची हे माझ्या बाबांनी शोधलं की नाही? वा, तुझा बाबा म्हणजे मोठा संशोधकच दिसतोय. दिसतोय, संशोधक आहेत माझे बाबा. माझा शोध त्यांनीच लावलाय. विषय काय आणि तू बोलतेस काय? अगं बाई, सायन्सचं विचारलं का? मग? मराठीचं विचारू. विचार. सांगा, एकावर एक किती? 11. चूक. एकावर एक ठळक एक. सांगा, एकावर दोन किती? 12. चूक. एकावर दोन खाडाखोड. सांगा, एकावर तीन किती? खाडाखोड. चूक. 13. गणित नाही म्हणे मी मास्तर. मी मराठीचा शिक्षक आहे. मग मराठीचं विचारू. सांगा, दिल्लीची राजधानी कुठे आहे? कार्टे, भारताची राजधानी दिल्ली. पण ती कुठे आहे? कुठे? भूगोलाच्या पुस्तकात पान नंबर 23 वर. आणि म्हणे मी मास्तर. मी
मराठीचा शिक्षक आहे. मग मराठीचं विचारू. विचार. सांगा, औरंगजेबाचा मोबाईल नंबर सांगा. कार्टे, त्या काळात मोबाईल नव्हते. अय्या, मग औरंगजेबाच्या चित्राखाली जे आकडे आहेत ते काय मटकेचे आकडे आहेत? अगं, तो त्यांचा कार्यकाळ होता. म्हणजे कार्यकाळ माहित नाही? नाही. कधी आले कधी गेले. लगाती रे नजर तैया घायल किया रे तूने मोरा जिगर. ए टप 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 टाकी टापा चाले माझा घोडा. पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमाली. त्या उत्तर मखमालीवरती फुलराणीची खेळतो. बिरबिर पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. आणि माझ्या गाण्यावरती मास्तर आमचा झुले. या मास्तर, अगं बाई मास्तर किती छान नाचता तुम्ही. मास्तर मस्तच नाचता. हा, मास्तरात खुशीत आहेत. मराठीच्या मास्तरांना इतर विषयाचं काही माहित नाही, पण इतिहासातला कार्यकाळ बरोबर माहितीये. ते आपल्या असंच नाही, आम्हा सगळ्यांना माहितीये. काय? मराठीचे मास्तर इतिहासावर फिदा, कारण इतिहासांच्या बाईंची वेगळीच आहे आता. लादले लादले मास्तर लादले लादले मास्तर लादले 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 मास्तर. अरे आम्हाला तुमचं नागरी क्षेत्र पण माहितीये. उपोषण कशाला करतेस ते सांग. कशाला? मला सांगा ना, एका विषयाच्या मास्तरला दुसऱ्या विषयाचं काय माहित नसतं, पण आमच्या लहान मुलावर मात्र सगळ्या विषयाची जबरदस्ती करता. हा आमच्यावर अन्याय आहे आणि म्हणून मी उपोषण करते. अगं कार्टे, आम्ही दुसऱ्या विषयाचा अभ्यास कसा काय करणार? ते काय झालं? आम्हाला किती ड्युटी असतात. इलेक्शन ड्युटी, पोलिओ डोस ड्युटी, जनगणना. कळलं कळलं, म्हणजे आमच्यापेक्षा जास्त मोठा प्रॉब्लेम तुमचाच आहे. माझं मरू दे, तुम्हीच उपोषण करा. वाह, क्या आवाज है. रेणुकाताई. अरे संतोषी, किती गोडी दिसतेस तू. आणि किशोरी, तू काय भन्नाट कॅरेक्टराईज केलायस त्या मास्तरला यार. कमाल, म्हणजे मी ओळखूच शकत नाही. अजूनही मला असं वाटतं की अरे तू किशोरी आहेस का, किशोरी आहेस का. तर नाही, तू मराठीचे मास्तर आहेस, मराठीचा मास्तर आहेस. फॅन्टॅस्टिक, हॅट्स ऑफ. तुम्ही दोघं नेहमीच मजा आणता, आजही फॅन्टॅस्टिक मजा आणता. निर्मितीताई. संतोषी माता, चॉकलेट द्या आता. ये ये चल ये. किशोरी, काय तुझं बेरिंग अप्रतिम बेरिंग होतं. म्हणजे कुणीही म्हणणार नाही की तू स्त्री असून एवढं सुंदर पुरुषाचं बेरिंग घेतलंयस. बघूयात प्रेक्षक परीक्षकांना कशी वाटली ही शाळा. किती गुण? 10. रेणुकाताई 10. निर्मितीताई 13. तुम्हाला आता माहिती असेलच, काल आम्ही सगळ्यांना बूस्ट केलंय. आम्ही आधीच्या एपिसोडचे मार्क्स पुसून टाकलेत. पाटीवरून पुसून टाकले आम्ही, नाही तर तुम्ही उपोषणाला बसला असतात म्हणून. ऑल द बेस्ट. खूप मस्त मस्त करा. थँक्यू थँक्यू. आणि आता याच उत्साहात बसायचंय सिंहासनावर.